नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमधील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे पारिभाषिक शब्द. आता हा जो प्रश्न आहे हा येतो 1 गुणांसाठी, परंतु आपल्यासाठी बोर्ड परीक्षेमधला एक एक गुण महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे आपण या प्रश्नाकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये. तर आता तुम्हाला स्क्रीनवरती जे काही शब्द पाहायला मिळतील यातले शब्द तुम्हाला तुमच्या एक्झामला येणार आहेत, त्याच्यामुळे हे शब्द आता आपण व्यवस्थितरित्या पक्के करणार आहोत. हे तुम्हाला अगदी बायहार्ट वगैरे करायची गरज नाहीये, पण तरीही तुम्हाला हे शब्द व्यवस्थित लिहिता येतील. म्हणजे तुम्हाला काय केलं जाईल या ठिकाणी की इंग्लिशमधला शब्द दिला जाईल आणि तुम्हाला त्याच्यातला मराठी शब्द लिहायचा असेल. ओके, सो तुम्हाला हा प्रश्न 1 गुणांसाठी आहे. तुम्हाला या ठिकाणी 2 शब्द दिले जातील आणि त्याचे तुम्हाला मराठीमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. ओके, सो पहिला शब्द आहे ॲब्सेन्स. हा शब्द तर तुम्हाला माहिती आहेच, कारण बऱ्याचदा वर्गातही कोणी ॲब्सेंट वगैरे असेल तर आपण काय म्हणतो की तो अनुपस्थित आहे किंवा ॲब्सेंट आहे. फक्त या ठिकाणी ॲब्सेन्स आहे, ॲब्सेंट नाहीये. सो ॲब्सेन्स असेल तर अनुपस्थिती लिहायचंय. अगेन तुम्हाला हे शब्द करेक्ट लिहावे लागतील. ग्रॅमॅटिकली काना मात्रा वेलांटी उकार सगळं काही बरोबर असलं पाहिजे, कारण ते चुकीचं असलं तरी पण याच्यामध्ये मार्क्स जाऊ शकतात. ओके, सो त्याच्यामुळे ॲब्सेन्स म्हणजे काय, अनुपस्थिती. खूप इझी आहे. तुम्ही फक्त 2दा जरी हा शब्द म्हटलं तरी पण तुम्हाला लक्षात राहील. ओके, सो ॲब्सेन्स म्हणजे काय आहे, अनुपस्थिती. नेक्स्ट आहे अकॅडमिक क्वालिफिकेशन. आता अकॅडमिक म्हणजे काय, तुमचं हे अकॅडमिक इयर आहे, म्हणजे काय, शैक्षणिक वर्ष आहे. सो अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक, आणि तुम्ही बऱ्याचदा क्वालिफिकेशन वगैरे विचारता, म्हणजे काय, शिक्षण. आणि शिक्षणचा एक मूळ शब्द किंवा योग्य शब्द काय आहे, अर्हता. ओके, सो या ठिकाणी अकॅडमिक क्वालिफिकेशन म्हणजे काय, तर शैक्षणिक अर्हता. त्याच्यामुळे हा शब्द पण तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. अकॅडमिक म्हणजे काय, शैक्षणिक, आणि क्वालिफिकेशन म्हणजे काय, अर्हता, म्हणजे थोडक्यात शिक्षण. ओके, सो या ठिकाणी पण इथे जो शब्द आहे तोच तुम्हाला लिहायचा आहे. तुम्ही क्वालिफिकेशनला दुसरा कोणताही शब्द लिहू शकत नाही. तुम्हाला या ठिकाणी जर शैक्षणिक अर्हता सांगितलंय तर तुम्ही शैक्षणिक अर्हताच लिहायचंय. ओके, नेक्स्ट आहे ऍक्शन. आता ऍक्शनसाठी तुम्ही कार्यवाहीही लिहू शकता किंवा कृती, दोघांपैकी एक काहीतरी लिहायचे. तुम्ही बऱ्याचदा ऍक्शन मूवी वगैरे पाहता, सो किंवा तुम्ही बऱ्याचदा लिहिण्याची वगैरे ऍक्शन करता, म्हणजेच काही कृती करता. ओके, सो कृती हा शब्द माझ्या मते इझी आहे. हा पण लक्षात ठेवायची गरज नाहीये. तुम्ही दिवसभरात बऱ्याचशा ऍक्शन करता म्हणजे बऱ्याचशा कृती करता. सो सिंपल आहे, हे पण लक्षात ठेवायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला क्वालिफिकेशन म्हणजे अर्हता हे जरा 2-3दा म्हणा, जेणेकरून हे लक्षात राहील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे ॲफिडेव्हिट. ॲफिडेव्हिट म्हणजे काय, शपथपत्र. ओके, सो तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल शपथपत्र वगैरे, असं बऱ्याचदा हे शब्द वापरले जात नाहीत शक्यतो, साधारणतः घरामध्ये वगैरे, पण बाहेर जर तुम्ही पाहिले तर ॲफिडेव्हिट किंवा शपथपत्र हे शब्द बऱ्याचदा वापरले जातात. सो तुम्हाला हा शब्द जरा 2-3दा बोलावा लागेल, कारण हा आपण मोस्टली बऱ्याचदा घरामध्ये वगैरे वापरत नाही. सो ॲफिडेव्हिट, शपथपत्र, ॲफिडेव्हिट, शपथपत्र. ओके, असं तुम्ही एक मनामध्ये असं एक आणा किंवा मेमोराईज करा, किंवा काय म्हणतो त्याला, इमॅजिन करा की एखादा माणूस आहे, शपथ घेतोय, ॲफिडेव्हिट शपथ, ॲफिडेव्हिट शपथ. ओके, फक्त पुढे पत्र जोडायचंय. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एजंट. एजंट म्हणजे काय, तर तुम्ही बऱ्याचदा रिअल इस्टेटचे एजंट पाहत असाल, किंवा एजंट म्हणजे काय, जो एका ठिकाणाची इन्फॉर्मेशन दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतो, मग ते इन्फॉर्मेशन असो किंवा वॉट एव्हर जे पण असेल ते. मग आता या ठिकाणी 2 याला शब्द आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता, प्रतिनिधी किंवा अभिकर्ता. शक्यतो मी तुम्हाला प्रतिनिधी सजेस्ट करेन, कारण हा इझी आहे. तुम्ही बऱ्याचदा वर्गामध्येही प्रतिनिधी वगैरे हा शब्द वापरता. सो एजंट म्हणजे काय, प्रतिनिधी. ओके, अभिकर्ता थोडासा अवघड आहे, तुम्हाला हवा असेल तुम्ही तोही लिहू शकता, नो प्रॉब्लेम. बट प्रतिनिधी थोडासा इझी आहे. सो एजंट म्हणजे काय, प्रतिनिधी. नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन फॉर्म. तुम्ही बऱ्याचदा शाळेमध्ये म्हणा किंवा कुठेही म्हणा, ऍप्लिकेशन फॉर्म ऐकलं असेल. सो ऍप्लिकेशन फॉर्म याचा मराठीमध्ये अर्थ होतो आवेदन पत्र. फॉर्म म्हणजे काय, पत्र. तुम्हाला फक्त ऍप्लिकेशन म्हणजे आवेदन एवढंच लक्षात ठेवायचं. ओके, फॉर्म म्हणजे काय, पत्र. कुठलं पत्र, आवेदन पत्र म्हणजे काय, ऍप्लिकेशन फॉर्म. ओके, सो अशा पद्धतीने आपण 5 ते 6 शब्द पाहिलेले आहेत. आता आपण रिटर्न एकदा पाहणार आहोत. हे यासाठी चाललंय की तुम्ही विसरू नये म्हणून, कारण हा एक व्हिडिओ पाहिला की तुम्हाला पुन्हा एकदा पारिभाषिक शब्द करायची अजिबात गरज नाहीये. सो अगेन, ॲब्सेन्स म्हणजे काय, अनुपस्थिती. अकॅडमिक क्वालिफिकेशन, अकॅडमिक म्हणजे काय, शैक्षणिक, आणि क्वालिफिकेशन म्हणजे अर्हता. ऍक्शन म्हणजे कृती. ॲफिडेव्हिट म्हणजे काय, शपथपत्र. एजंट म्हणजे काय, प्रतिनिधी. ऍप्लिकेशन म्हणजे काय, आवेदन. फॉर्म म्हणजे पत्र. ओके, सो आवेदन पत्र. नेक्स्ट आहे अॅनिव्हर्सरी. अॅनिव्हर्सरी तर आपण बऱ्याचदा पाहतो साजरी होत असते कुठे ना कुठेतरी, म्हणजे काय, साधारणतः 1 वर्षांचा काळ. ओके, त्याला आपण म्हणणार आहोत 1 वर्ष झाले की त्याला आपण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो. सो म्हणजे प्रत्येक वर्षाला करत असतो आपण. सो आता या ठिकाणी अॅनिव्हर्सरीला आपण काय म्हणणार आहोत मराठीमध्ये, वर्धापन दिन. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की ज्या संस्था असतात किंवा ज्या शाखा असतात त्यांचे वर्धापन दिन असतात, म्हणजे काय, 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे, किंवा 2रं वर्ष कंप्लीट झालेलं आहे, किंवा 3रं, वॉट एव्हर जे पण वर्ष असेल ते. ओके, सो या ठिकाणी अॅनिव्हर्सरी म्हणजे काय, वर्धापन दिन. ओके, अॅनिव्हर्सरी म्हणजे काय, वर्धापन दिन. आता अॅनिव्हर्सरी म्हणजे कुठला तरी दिन असणारच आहे, पण कोणता दिन, वर्धापन दिन. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे बेंच. बेंच म्हणजे काय, बाक. पण बाक लिहायचं नाहीये, आसन लिहायचंय. शक्यतो न्यायासनपेक्षा मला आसन सोपं वाटतं.
नेक्स्ट काय आहे बायोडाटा. आता या ठिकाणी तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की बायोडाटा देतात, मग ते ऑफिसमध्ये जॉबसाठी वगैरे असेल किंवा कुठेही आपण सगळ्यात पहिल्यांदा बायोडाटा देतो. बायोडाटा म्हणजे काय, स्वतःचा परिचय म्हणजेच काय, स्वपरिचय. डाटा म्हणजे काय, माहिती. सो बायोडाटामध्ये काय असतं की आपला स्वतःचा परिचय असतो, नाव वगैरे वगैरे वगैरे, किंवा तुमचं काय क्वालिफिकेशन असेल हे सगळं त्या ठिकाणी त्या बायोडाटामध्ये असतं. ओके. सो बायोडाटा म्हणजे काय, डाटा म्हणजे काय, माहिती. कशाची माहिती, स्वतःची माहिती. सो स्वपरिचय. ओके, स्वतःची माहिती किंवा स्वतःचा परिचय. नेक्स्ट आहे बोनाफाईड सर्टिफिकेट. तुम्ही बऱ्याचदा स्कूलमधून घेतलंही असेल बोनाफाईड सर्टिफिकेट. तर बोनाफाईड सर्टिफिकेट, सर्टिफिकेट म्हणजे काय, प्रमाणपत्र. सिंपल, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. फक्त बोनाफाईड म्हणजे काय, वास्तविकता. ओके. आता आपण बऱ्याचदा हे प्रूफ म्हणून घेतो शाळेमधून. सो वास्तविकता, तुमचं एक काहीतरी ऍड्रेस म्हणा, किंवा तुम्ही कुठल्या स्कूलमध्ये आहात किंवा तुम्ही आहात, तुमचं अस्तित्व दाखवण्यासाठी बेसिकली बोनाफाईड सर्टिफिकेट वापरलं जातं, स्कूलमधून दिलं जातं. सो वास्तविकता म्हणजे काय, तुम्ही असं इमॅजिन करू शकता की तुम्ही वास्तवात आहात. सो दॅट इज वास्तविकता प्रमाणपत्र. त्यासाठी आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बोनाफाईड सर्टिफिकेट. ओके. सो बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजे काय, वास्तविकता, आणि प्रमाणपत्र तर तुम्हाला माहितीच आहे. नेक्स्ट आहे बुक पोस्ट. बुक पोस्ट म्हणजे काय, पुस्तप्रेष. आता तुम्ही या ठिकाणी बुक पोस्ट कसं लक्षात ठेवायचं, तर बुक म्हणजे काय, पुस्तक. पुस्तक म्हणजे काय, पुस्तक. ओके. सो बुक म्हणजे काय, पुस्तक तुम्ही लक्षात ठेवा. आणि पोस्ट म्हणजे तुम्ही बऱ्याचदा लेटर रायटिंग मध्ये सध्या आपण वापरत नाही, बट पूर्वी वापरलं जायचं, प्रेषक किंवा प्रति वगैरे. तर त्यामधलं तुम्ही प्रेष या ठिकाणी आठवू शकता. ओके. सो बुक म्हणजे काय, पुस्तक, म्हणजे या ठिकाणी पुस्तक, आणि पोस्ट म्हणजे काय, प्रेष. सो पुस्तक प्रेष असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता बुक स्टॉल तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. बुक स्टॉल मध्ये काय मिळणार, बुक्स मिळणार. बुक्सला मराठीमध्ये म्हणतात पुस्तक. सो पुस्तक विक्री केंद्र. ओके. ऑब्व्हियसली त्या ठिकाणी पुस्तकांची विक्री केली जाणार. सो पुस्तक विक्री केंद्र. सिंपल. नेक्स्ट आहे ड्रामा. ड्रामा म्हणजे नाटक. हे पण सिंपल आहे. सो आता अगेन, अॅनिव्हर्सरी म्हणजे वर्धापन दिन. बेंच म्हणजे आसन. बायोडाटा म्हणजे काय, स्वपरिचय. बोनाफाईड म्हणजे वास्तविकता, आणि सर्टिफिकेट प्रमाणपत्र. बुक पोस्ट म्हणजे काय, पुस्तप्रेष. नेक्स्ट आहे बुक स्टॉल म्हणजे काय, पुस्तक विक्री केंद्र. सिंपल झालं पाठ. आय होप की हे सगळं पाठ झालं असेल. शक्यतो पाठ ह्याच्यामध्ये करण्यासारखं काहीच नाहीये, फक्त तुम्हाला थोडंसं लॉजिक वापरायचं आहे आणि थोडंसं इकडचं तिकडचं नॉलेज वापरायचं आहे की याला मराठीमध्ये काय म्हणत असतील. ओके, सिंपल. नेक्स्ट आहे ड्रामा म्हणजे नाटक. डिसमिस म्हणजे काय, बडतर्फ. आपण बऱ्याचदा डिसमिस म्हणजे काय म्हणतो की दूर जा. ओके, दूर जाणं, याला आपण डिसमिस म्हणतो. पण त्यालाच मराठीमध्ये ऍक्च्युअल शब्द आहे तो म्हणजे बडतर्फ. ओके. सो हे तुम्ही बऱ्याचदा मराठी सिरियल्स मध्ये वगैरे ऐकलं असेल मे बी, बडतर्फ हा शब्द वापरला जातो. सो बडतर्फ म्हणजे काय, डिसमिस होणं. ओके. सो बडतर्फ डिसमिस हा जर आपण रोजच्या जीवनामध्ये शक्यतो वापरत नाही, त्याच्यामुळे याला एकदा दोनदा अजून रीड करा. नेक्स्ट आहे ड्यू डेट. ड्यू डेट म्हणजे काय, की या तारखेच्या आत तुम्हाला XYZ काम करायचं आहे. सो ड्यू म्हणजे काय, नियत. नियत म्हणजे काय, ठरवलेली डेट जी आहे, या तारखेच्या आत तुम्हाला XYZ काम करायचं, जे काय काम असेल ते. ओके. सो ड्यू डेट म्हणजे नियत दिनांक. आता डेट म्हणजे दिनांक, हे तर तुम्हाला माहितीच आहे. ड्यू म्हणजे काय, नियत, म्हणजे जी ठरलेली आहे किंवा जी दिलेली आहे तुम्हाला लिहून, ती दिनांक. ओके. सो नियत म्हणजे ड्यू, आणि डेट म्हणजे दिनांक. सिंपल. नेक्स्ट आहे ते म्हणजे अर्न लिव्ह. अर्न म्हणजेच काय, अर्जित, आणि लिव्ह म्हणजे काय, रजा. रजा तर तुम्हाला माहिती आहे, त्याला आपण लिव्ह म्हणतो. अर्न म्हणजे काय, अर्जित रजा. ओके. सो या ठिकाणी अर्न लिव्ह म्हणजे काय, अर्जित रजा. हे तर लिव्ह रजा माहितीच आहे, त्यासोबत फक्त तुम्हाला अर्जित जॉईन करायचं, जेणेकरून अर्न लिव्ह हा इंग्लिश शब्द मराठीमध्ये आपल्याला ट्रान्सलेट करता येईल. नेक्स्ट आहे एक्सचेंज. एक्सचेंज म्हणजे काय, देवाणघेवाण. हा विनिमय शब्द नाही आठवला तरी पण चालेल, फक्त देवाणघेवाण लिहिलं तरी पण चालणारच आहे. एक्सचेंज म्हणजे काय, आपण बऱ्याचदा पेन एक्सचेंज करतो, पेन्सिल एक्सचेंज करतो, मस्त बेस्ट फ्रेंड वगैरे असतात. सो एक्सचेंज म्हणजे काय, देवाणघेवाण करतो. हे पण सिंपल आहे. नेक्स्ट आहे एक्सप्रेस हायवे. एक्सप्रेस हायवे म्हणजे काय, द्रुतगती मार्ग, सॉरी महामार्ग. हायवे म्हणजे काय, महामार्ग, आणि एक्सप्रेस द्रुतगती, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण याच्यामधून, या मार्गावरून खूप फास्ट व्हेकल्स जात असतात, खूप फास्ट गाड्या जात असतात. सो द्रुतगती महामार्ग. ओके. महामार्ग तर हायवे तुम्हाला माहितीच आहे. फक्त एक्सप्रेस म्हणजे काय, द्रुतगती. अगेन हा शब्द कसा लिहायचा हे खूप महत्वाचं आहे, सो याच्यावरती पण लक्ष द्यायचं आहे. नेक्स्ट आहे इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काय, कोणतीही घटना. काल हा इव्हेंट घडला, काल ही घटना घडली. ओके. सो या ठिकाणी इव्हेंट म्हणजे काय, घटना. हे पण इझी आहे. नेक्स्ट आहे एक्झिबिशन. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की सायन्स एक्झिबिशन असतं वगैरे. सो एक्झिबिशन मध्ये काय असतं, ते सगळे प्रयोग ठेवलेले असतात, किंवा कुठल्याही इतर विषयाचं एक्झिबिशन असेल तर ते सगळं त्या ठिकाणी मांडलेलं असतं. मग काय आहे ते, प्रदर्शन. सिंपल. सो एक्झिबिशन म्हणजे काय, प्रदर्शन. नेक्स्ट आहे फीडबॅक. फीडबॅक म्हणजे काय, आपण एखाद्याला फीडबॅक देतो, त्याचा व्हिडिओ आवडला किंवा नाही आवडला, जे पण असेल ते. सो हा जो फीडबॅक आहे, याचा अर्थ काय, प्रत्याभरण. ओके. फीडबॅक म्हणजे काय, प्रत्याभरण, की याला आपण अभिप्राय देखील म्हणतो, बट तो या ठिकाणी सूट होणारा शब्द नाहीये. फक्त मी एक एक्स्ट्रा नॉलेज देते की याला आपण अभिप्राय देखील म्हणतो, की एक त्याच्याबद्दल काहीतरी सांगणं. सो प्रत्याभरण. ओके. त्या कामाबद्दल किंवा त्या घटनेबद्दल, दॅट इज प्रत्याभरण. ओके. सो फीडबॅक म्हणजे काय, प्रत्याभरण. अगेन डिसमिस म्हणजे बडतर्फ. ड्यू डेट म्हणजे नियत दिनांक. अर्न लिव्ह म्हणजे अर्जित रजा.
एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. एक्सप्रेस हायवे म्हणजे काय? हायवे म्हणजे महामार्ग, एक्सप्रेस म्हणजे द्रुतगती. इव्हेंट म्हणजे घटना. एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. फीडबॅक म्हणजे प्रत्याभरण. सिंपल झालं. व्हेरी गुड. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पुढचा शब्द आता आपण पाहणार आहोत कॅलिग्राफी. म्हणजे काय? सुलेखन. कॅलिग्राफीमध्ये बघा आपण मस्त अशा पद्धतीने आपल्या छान फ्री हँडमध्ये आपलं नाव किंवा वॉट एव्हर जे तुम्हाला लिहायचं ते लिहत असता. सो आता या ठिकाणी हे छान वाटतंय मला. सो इट इज लेखन. काय केले मी? हे लेखन केले आणि छान वाटते. सो सुलेखन. सिंपल. आता या ठिकाणी कॅलिग्राफी म्हणजे काय? छान असं लिहिलेलं असेल जे त्याला आपण म्हणतो कॅलिग्राफी. सो लिहिलंय दॅट्स वाय लेखन आणि छान लिहिलंय सो सुलेखन. सिंपल. नेक्स्ट आहे चिल्ड्रन्स थिएटर. चिल्ड्रन्स म्हणजे बाल आणि थिएटर म्हणजे रंगभूमी. सिंपल. बाल रंगभूमी. नेक्स्ट आहे कॉमेडी. कॉमेडी म्हणजे काय? सुखात्मिका. हा काय शब्द आहे? सुखात्मिका. कॉमेडी मूवीज किंवा वॉट एव्हर कॉमेडी व्हिडिओज बघितल्यानंतर आपल्याला खूप आनंद वाटतो, आपण हसतो. सो दॅट इज सुख आणि ते आपल्याला सुख देणार आहे. सो सुखात्मिका. ओके. सो या ठिकाणी कॉमेडी म्हणजे काय? सुखात्मिका. सो अगेन सुख, सुखात्मिका हे तुम्ही 2-3दा बोला जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. सेन्सस म्हणजे काय? जनगणना होते दर 10-10 वर्षांनी. सो दॅट इज सेन्सस जनगणना. ओके. नेक्स्ट आहे कॅज्युअल लिव्ह. मग अशी या ठिकाणी आपण पाहिलं तर अर्न लिव्ह म्हणजे काय? अर्जित रजा. आता कॅज्युअल लिव्ह म्हणजे काय? नैमित्तिक रजा जी ठरलेली असते. ओके. त्या पर्टिक्युलर दिनांकाला तुम्हाला रजा मिळणार आहे. सो ती ठरलेली आहे. दॅट्स वाय त्याला आपण म्हणतो कॅज्युअल किंवा नैमित्तिक रजा. ओके. सो लिव्ह म्हणजे अगेन रजा आहेच. फक्त कॅज्युअल असेल तर नैमित्तिक घ्यायचं आहे आणि अर्न असेल तर अर्जित घ्यायचंय. ओके. सो अर्जित, अर्न वगैरे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि कॅज्युअल असेल तर नैमित्तिक रजा. हे मी यासाठी सांगते रट्टा मारायला शेवटच्या दिवसांमध्ये, कारण आता तुम्हाला पाठ करायला पण वेळ नाहीये. सो तुम्ही असंच काहीतरी लॉजिक लावून लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट आहे कॅटेगरी म्हणजे काय? प्रवर्ग. आपण बऱ्याचदा कॅटेगरीज लिहित असतो. फॉर एक्झाम्पल सायन्समध्ये वगैरे आपण कॅटेगरीज लिहित असतो. सो आपण काय करतो? सब डिव्हिजन लिहित असतो. म्हणजे काय? प्रवर्ग लिहितो. ओके. सो कॅटेगरी म्हणजे काय? प्रवर्ग लिहिणं. नेक्स्ट आहे कमेंटेटर. कमेंटेटर म्हणजे काय? समालोचक. तुम्ही ह्याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये हा शब्द ऐकला असेल की बाळासाहेब पंडित काय करायचे? कमेंटेटर होते ते, म्हणजेच ते समालोचन करायचे. ओके. सो कमेंटेटर म्हणजे काय? समालोचन किंवा भाष्यकार. तुम्हाला जो शब्द लक्षात राहील किंवा ऐनवेळी आठवेल तो तुम्ही लक्षात ठेवू शकता. भाष्यकार किंवा समालोचक. नेक्स्ट आहे करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार. सो हा शब्द थोडासा वेगळा आहे, बट करस्पॉन्डन्स म्हणजे काय? देवाणघेवाण, पत्रव्यवहार करणं. सो हे तुम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आहे कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशन तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. म्हणजे काय? महामंडळ लक्षात ठेवू शकता. खूप मोठे मोठे लोक कॉर्पोरेशनमध्ये असतात. सो महामंडळ. ओके. अगेन कॅलिग्राफी म्हणजे काय? सुलेखन. चिल्ड्रन्स थिएटर, बालरंगभूमी, कॉमेडी, सुखात्मिका, सेन्सस, जनगणना, कॅज्युअल लिव्ह, नैमित्तिक रजा, कॅटेगरी, प्रवर्ग, कमेंटेटर म्हणजे समालोचक, करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार, कॉर्पोरेशन म्हणजे महामंडळ. ओके. निगम तुम्हाला हवं असेल तुम्ही ते पण लक्षात ठेवू शकता. डेली अलाउन्स म्हणजे काय? तुम्हाला जो दैनिक वेजेस ज्याला आपण म्हणतो किंवा दैनिक पगार. ओके. सो डेली पगार जो मिळतो त्याला आपण म्हणणार आहोत या ठिकाणी डेली अलाउन्स. सो डेली म्हणजे दैनिक, हे तर माहितीच आहे. अलाउन्स म्हणजे काय? तर भत्ता म्हणजेच पैसे. ओके. सो या ठिकाणी याला आपण म्हणणार आहोत डेली अलाउन्स म्हणजेच दैनिक भत्ता. नेक्स्ट आहे डेली वेजेस म्हणजे पण दैनिक वेतन किंवा रोजंदारी. ओके. सो अलाउन्स म्हणजे भत्ता आणि वेजेस म्हणजे वेतन. आता या ठिकाणी तुम्हाला रोजंदारी हवी असेल तर तुम्ही तो शब्दही लक्षात ठेवू शकता किंवा दैनिक वेतनही लक्षात ठेवलं तरी पण चालेल. ओके. सो शक्यतो डेली, दैनिक, वेजेस, वेतन असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे डॉक्युमेंटरी. तुम्ही बरेचसे डॉक्युमेंटरीज पण ऐकले असतील. सो दॅट इज माहितीपट. कारण डॉक्युमेंटरीमध्ये एखाद्या पर्टिक्युलर विषयाशी निगडीत जी काही माहिती असेल ती सांगितली जाते. सो माहितीपट. ओके. सो माहितीपट म्हणजे पट म्हणजे काही चित्रपट वगैरे असतात. सो दॅट इज लाईक माहितीपट. ओके. सो डॉक्युमेंटरी, माहितीपट. तर हे लिरिक म्हणजे काय? भावगीत. आपण बऱ्याचदा लिरिक हा शब्द ऐकतो, बट भावगीत कधी आपल्याला ऐकायला मिळत नाही. बट लिरिक म्हणजे काय? भावगीत. मॅगझिन म्हणजे काय? नियतकालिक, जे एका ठराविक कालावधीनंतर आपल्या घरी येत असतं. सो दॅट इज नियतकालिक. मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे वैद्यकीय तपासणी. मॉर्टेज म्हणजे काय? गहाण ठेवणं किंवा तारण ठेवणं. सो मॉर्टेज, तारण किंवा गहाण तुम्ही काही लक्षात ठेवू शकता. गहाण ठेवणं म्हणजे तारण ठेवणं किंवा एखादी गोष्ट ठेवणं आणि एखाद्याच्या बदली एखादी गोष्ट ठेवणं. ओके. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच NOC. नो म्हणजे ना, ऑब्जेक्शन म्हणजे काही हरकत नाही आणि सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र. सो ना हरकत प्रमाणपत्र. न्यूज एजन्सी. न्यूज म्हणजे काय? वृत्त म्हणजे माहिती ज्याला आपण म्हणतो किंवा बातमी ज्याला आपण म्हणतो. सो बातमी म्हणजेच काय? वृत्त. आणि एजन्सी म्हणजे काय? संस्था. ऑफिशियल रेकॉर्ड म्हणजे काय? कार्यकालीन अभिलेख. रेकॉर्डला आपण अभिलेख म्हणतो आणि ऑफिशियल म्हणजे कार्यकालीन. ओके. नेक्स्ट आहे ओरिएंटेशन म्हणजे काय? निदेशन किंवा उद्बोधन. शक्यतो निदेशन हा शब्द सोपा आहे, लिहायला पण सोपा आहे. सो तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओव्हर टाइम म्हणजे काय? ऑब्व्हियसली ओव्हर म्हणजे अतिरिक्त आणि टाइम म्हणजे काल. सो अतिरिक्त काल. सिंपल.
सो हे सगळे शब्द शब्द तुम्ही अगेन एकदा वाचू शकता. जर मी वाचले तर अजून थोडासा वेळ जाईल आणि व्हिडिओ मोठा होईल. सो बेटर आहे की तुम्ही यांना रिटर्न वाचू शकता. नेक्स्ट आहे फेलोशिप. फेलोशिप म्हणजे काय, बऱ्याच जणांना फेलोशिप मिळते. सो फेलोशिप म्हणजे अभिछात्रवृत्ती. ओके, म्हणजे त्यांच्या थोडक्यात स्कॉलरशिप मिळते. ओके, सो अभिछात्रवृत्ती. नेक्स्ट आहे जनरल मीटिंग. जनरल म्हणजे काय, सर्वसाधारण. मीटिंग म्हणजे काय, सभा. गव्हर्नमेंट लेटर म्हणजे, गव्हर्नमेंट म्हणजे काय, शासन आहे. सो शासकीय. आणि लेटर म्हणजे पत्र. गुडविल म्हणजे काय, आपण बऱ्याच जणांना गुडविल देतो. आपले जे आजूबाजूचे किंवा आवडीचे लोक असतात त्यांना आपण गुडविल देतो. म्हणजेच काय, चांगल्या इच्छा, सदिच्छा देतो. विल म्हणजे काय, इच्छा, आणि गुड म्हणजे काय, चांगल्या. सो त्याला मराठीमध्ये शब्द आहे सदिच्छा. हाफ इयरली म्हणजे, हाफ म्हणजे अर्ध, इयरली म्हणजे वार्षिक. सो अर्धवार्षिक. नेक्स्ट आहे ऑनरेबल. ऑनरेबल म्हणजे काय, माननीय. हे तुम्ही बऱ्याचदा भाषणांमध्ये वगैरे पण ऐकलं असेल की ऑनरेबल चीफ गेस्ट वगैरे जे पण असेल ते. सो ऑनरेबल म्हणजे काय, माननीय. ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावाद, म्हणजेच माणुसकी. बट या ठिकाणी तुम्हाला मानवतावाद हा शब्द लिहायचा आहे. इंडेक्स तुमच्या वह्यांवरती पुस्तकांमध्ये वगैरे असते, दॅट इज अनुक्रमणिका. सो याला आपण अनुक्रमणिका असं म्हणतो. हा. नेक्स्ट आहे इनिशियल्स. इनिशियल्स म्हणजे काय, आद्य अक्षरे. फॉर एक्झाम्पल माझं आहे SSS. सो हे काय आहे, इनिशियल्स आहेत. सो दॅट इज आद्य अक्षरे, म्हणजे पहिली जी अक्षर आहेत त्यांना आपण म्हणतो इनिशियल्स. नेक्स्ट आहे इंटरप्रिटर. इंटरप्रिटर म्हणजे काय, दुभाषा जे आपल्याला ट्रान्सलेशन करून सांगतात, जे आपण करतोय. सो दॅट इज इंटरप्रिटर. नेक्स्ट आहे जॉईंट मीटिंग. जॉईंट म्हणजे काय, संयुक्त. जॉईंट बायोग्राफ वगैरे असतो. सो जॉईंट म्हणजे काय, संयुक्त. आणि मीटिंग म्हणजे काय, सभा. नेक्स्ट आहे ज्युनियर क्लर्क. ज्युनियर म्हणजे काय, कनिष्ठ. आणि क्लर्क म्हणजे लिपिक. तुमच्या स्कूल्समध्ये वगैरे पण क्लर्क वगैरे असतील. सो त्यांना आपण मराठीमध्ये काय म्हणतो, लिपिक म्हणतो. आणि ज्युनियर म्हणजे कनिष्ठ. नेक्स्ट आहे जर्नलिझम. जर्नलिझम म्हणजे काय, पत्रकारिता. नेक्स्ट आहे लेक्चरर. लेक्चरर म्हणजे काय, अधिव्याख्याता. ओके, हा शब्द नीट पहा कारण हा लिहायला थोडासा अवघड जातो. दॅट इज अधिव्याख्याता. नेक्स्ट आहे सिनियर क्लर्क. आता ज्युनियर म्हणजे काय, कनिष्ठ. सिनियर म्हणजे काय, वरिष्ठ. सिंपल. नेक्स्ट आहे लेटर हँड. लेटर हँड म्हणजे काय, नाममुद्रित प्रत. ओके, प्रत म्हणजे काय, लेटर असं आपण लक्षात ठेवू शकतो. आणि हेड म्हणजे नाममुद्रित. सो लेटर हेड म्हणजे काय, नाममुद्रित प्रत. नेक्स्ट आहे शो कॉज नोटीस. शो म्हणजे काय, दाखवा. कॉज म्हणजे काय, कारण. सो कारणे दाखवा नोटीस. काय भारी आहे ना. सो शो कॉज नोटीस, कारणे दाखवा नोटीस. नेक्स्ट आहे लेबर कोर्ट. लेबर म्हणजे काय, कामगार. कोर्ट म्हणजे न्यायालय. सो कामगार न्यायालय. नेक्स्ट आहे सर्वेनिय म्हणजे स्मरणिका. अप्रायझर म्हणजे पर्यवेक्षक. व्हॅल्युएशन म्हणजे मूल्यांकन. व्हॅल्यू म्हणजे काय, मूल्य. सो व्हॅल्युएशन म्हणजे काय, मूल्यांकन. नेक्स्ट आहे वर्बल. वर्बल म्हणजे काय, शाब्दिक किंवा तोंडी, दोन्ही पण इझी आहे, तुम्ही कोणते पण घेऊ शकता. वर्कशॉप म्हणजे काय, कार्यशाळा. अगेन बरेचसे वर्कशॉप होत असतात सुट्टीमध्ये वगैरे. सो दॅट इज कार्यशाळा. ओके. नेक्स्ट आहे कार्यशाळा म्हणजे काय, तुम्हाला त्या ठिकाणी ते पर्टिक्युलर काम करायला शिकवतात. सो दॅट इज कार्यशाळा. अपटुडेट म्हणजे काय, अद्ययावत. ओके, सो अपटुडेट म्हणजे काय येणार आहे या ठिकाणी, अद्ययावत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज वॉलपेपर. वॉलपेपर म्हणजे काय, भिंतीला चिकटवण्याचा कागद. सिंपल आहे, भिंतीला चिकटवण्याचा कागद. ओके, सो सिंपल मराठी आहे. नेक्स्ट आहे यार्ड म्हणजे आवार. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की कोर्ट यार्ड असतं किंवा गार्डन मध्ये यार्ड असतं. सो दॅट इज आवार. नेक्स्ट आहे 0 आवर. 0 आवर म्हणजे काय, 0 म्हणजे शून्य, आवर म्हणजे तास. सिंपल, शून्य तास. नेक्स्ट आहे झोन. झोन म्हणजे काय, विभाग. शक्यतो इझी आहे किंवा तुम्ही परिमंडळी लिहू शकता. बट झोन म्हणजे विभाग. ओके, चला इरेज करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे अनऑथराइज्ड. अनऑथराइज्ड म्हणजे काय, अनधिकृत. ऑथराइज्ड म्हणजे काय, अधिकृत. अनऑथराइज्ड म्हणजे काय, अनधिकृत. नेक्स्ट आहे ट्रान्सलेटर म्हणजे अनुवादक. जो ट्रान्सलेट करतो त्याला आपण म्हणतो ट्रान्सलेटर. आणि त्याला मराठीमध्ये आपण म्हणणार आहोत अनुवादक. मोबाईल म्हणजे काय, अरे आपला लाडका भ्रमणध्वनी. त्याला आपण काय म्हणतो, भ्रमणध्वनी. उद्यापर्यंत शक्यतो मोबाईलला भ्रमणध्वनी असं म्हणा जेणेकरून तो शब्द लक्षात राहील. नेक्स्ट आहे ट्रेडमार्क म्हणजे काय, बोधचिन्ह. नेक्स्ट आहे तुम्ही बऱ्याचशा कंपनीचे ट्रेडमार्क्स वगैरे पाहिले असतील. त्या ट्रेडमार्क वरून त्या कंपनीची ओळख होते किंवा कंपनीचं नाव आलं की आपल्या डोळ्यासमोर तो ट्रेडमार्क येतो. सो दॅट इज बेसिकली बोधचिन्ह. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, परिवहन. ओके, सो ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, परिवहन. थेरपी म्हणजे काय, उपचार पद्धती. बऱ्याचशा थेरपीज असतात. सो थेरपी म्हणजे काय, उपचार पद्धती, ज्या ठिकाणी त्यांच्यावरती त्या मेथडने उपचार केले जातात. सो दॅट इज उपचार पद्धती. टॅक्स म्हणजे काय, कर. सिंपल. नेक्स्ट आहे सिनोप्सिस. सिनोप्सिस म्हणजे काय, सारांश. ओके, सो तुम्ही जो पेपरमध्ये सारांश लिहिता त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सिनोप्सिस असं म्हणतो. नेक्स्ट आहे सर्वे. सर्वे म्हणजे काय, सर्वेक्षण किंवा पाहणी. ओके, सो पाहणी किंवा सर्वेक्षण. युनिट म्हणजे काय, घटक किंवा एकक. तुम्ही काही लिहू शकता. मॅथ्समध्ये आपण युनिट ॲज अ एकक वापरतो. मराठीमध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी आपण युनिट ॲज अ घटक वापरतो. ओके, सो तुम्हाला हवा असेल तो शब्द तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. अंडरटेकिंग म्हणजे काय, हमीपत्र. सोनेट म्हणजे काय, सोनेट ज्याला आपण मराठीमध्ये सोनेटच म्हणतो. हा एक बेसिकली काव्य प्रकार आहे, कवितेचा प्रकार आहे.
लिफ्ट म्हणजे काय, जे आपल्याला खालून वर घेऊन जातं किंवा वरून खाली घेऊन येतं, दॅट इज उद्वाहक यंत्र किंवा फक्त उद्वाहक. ओके, उद्वाहन यंत्र, सॉरी, उद्वाहन यंत्र किंवा फक्त उद्वाहक. सो तुम्हाला जो शब्द इझी वाटेल तो तुम्ही घेऊ शकता, जसं की दोन्ही पण सेमच आहेत. नेक्स्ट आहे सर्व्हिस बुक म्हणजे काय, सर्व्हिस म्हणजे सेवा, बुक म्हणजे पुस्तक, सो सेवा पुस्तक. नेक्स्ट आहे लेसन नोट, लेसन म्हणजे काय पाठ, आणि नोट म्हणजे काय टिप्पणी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेक्रेटरी. तुम्ही बऱ्याचदा हा शब्द ऐकला असेल किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये वगैरे असतील तर सेक्रेटरी म्हणजे काय सचिव. हा शब्द थोडासा अवघड आहे, सो बेसिकली सेक्रेटरीसाठी तुम्ही सचिव हा शब्द वापरू शकता. रिफ्रेशमेंट म्हणजे काय अल्पोपहार. बऱ्याचदा काही मोठ्या मोठ्या सभेमध्ये वगैरे रिफ्रेशमेंटचा एक ब्रेक असतो, त्या ठिकाणी अल्पोपहार घेतला जातो. नेक्स्ट आहे रिसेप्शनिस्ट. हे तुम्ही हॉलमध्ये, सॉरी, हॉटेलमध्ये वगैरे पाहिलं असेल. सो ते काय करतात, तुमचं वेलकम करतात, स्वागत करतात, सो त्यांना आपण स्वागतकार असं म्हणतो. नेक्स्ट आहे रिव्हॅल्युएशन. व्हॅल्युएशन म्हणजे काय होतं, मूल्यांकन. रिव्हॅल्युएशन म्हणजे काय, परत मूल्यांकन करणं, म्हणजेच पुनर्मूल्यांकन. ओके, व्हॅल्युएशन म्हणजे मूल्यांकन, रिव्हॅल्युएशन म्हणजे काय पुनर्मूल्यांकन. रिझर्वेशन म्हणजे आरक्षण. बरेचदा तुम्ही सीट रिझर्व्ह करता, ट्रेनमध्ये असो किंवा ट्रॅव्हल्समध्ये वगैरे असो. सो रिझर्व्ह करणं. रिझर्व्ह करणं म्हणजे काय करणं, की तुमच्यासाठी ती सीट आरक्षित आहे. सो दॅट इज रिझर्वेशन म्हणजे काय आरक्षण करणं किंवा आरक्षण. नेक्स्ट आहे रजिस्टर्ड लेटर. रजिस्टर्ड म्हणजे काय नोंदणी, रजिस्टर्ड म्हणजे काय नोंदणीकृत, आणि लेटर म्हणजे पत्र. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय गुणात्मक. सो क्वालिटी म्हणजे काय गुण, सो दॅट इज क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक. नेक्स्ट आहे कोरम. कोरम म्हणजे काय गणसंख्या. पॉकेट मनी म्हणजे हात खर्च, सो पॉकेट मनी हात खर्च. नेक्स्ट आहे प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम. नेक्स्ट आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे, प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम. प्रेस नोट म्हणजे काय, नोट म्हणजे पत्रक आणि प्रेस म्हणजे प्रसिद्धीपत्रक. सो प्रेस नोट म्हणजे काय प्रसिद्धीपत्रक. पेटंट म्हणजे काय एकस्व किंवा अधिहक्क. सगळ्यात पहिल्यांदा ज्याने ती गोष्ट इन्व्हेंट केली असेल त्याला पेटंट दिली जातं, जेव्हा त्याच्यासारखी डुप्लिकेट गोष्ट तयार केली जाते तेव्हा. सो दॅट इज पेटंट किंवा एकस्व अधिहक्क. अधिहक्क शक्यतो हा इझी शब्द आहे, जर तुम्हाला याचा अर्थ माहिती असेल तर. अधिहक्क. नेक्स्ट आहे पार्ट टाइम. म्हणजे पार्ट म्हणजे अर्ध आणि टाइम म्हणजे वेळ, सो अर्धवेळ. ओपन लेटर म्हणजे काय अनावृत्त पत्र. सो ओपन लेटर म्हणजे अनावृत्त पत्र. ओके, सो हे सगळे शब्द होते, खूप इझी होते, आणि याचा तुम्हाला जर अर्थ माहिती असेल तर तुम्हाला पाठ वगैरे करायची काहीच गरज नाहीये. आणि आय होप की तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि पूर्ण पाहिलेला आहे, आणि तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होणार आहे तुमच्या एक्झाममध्ये. कोणतेही 2 शब्द तुम्हाला यामधून विचारले जातील, त्याचे अर्थ तुम्हाला मराठीमधून लिहायचे आहेत, आणि सेम आहे तोच शब्द लिहायचे, तुम्ही मनाने शब्द लिहू शकत नाही. सो बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. अजून असे बरेचसे व्हिडिओज येत राहतील उद्या परवापर्यंत, सो तुम्हाला नक्की याचा उपयोग होईल. Thank you so much for watching this video. See you in the next video. Bye bye.